शिवनेरी किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत पवित्र आणि अभिमानास्पद ठिकाण म्हणजे शिवनेरी किल्ला. हा किल्ला म्हणजे केवळ एक ऐतिहासिक वास्तू नाही, तर स्वराज्याच्या बीजाची पेरणी झालेली भूमी आहे. शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात वसलेला असून समुद्र सपाटीपासून सुमारे 3500 फूट उंचीवर सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये दिमाखात उभा आहे. शिवनेरी किल्ला त्रिकोणी आकाराचा असून तो चारही बाजूंनी उंच कड्यांनी वेढलेला आहे. त्यामुळे हा किल्ला नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत सुरक्षित मानला जातो. किल्ल्यावर जाण्यासाठी ट्रेक करावा लागत नाही. अगदी गाडी पार्क करून पायऱ्यांचा मार्ग सुरू होतो. शिवनेरी किल्ल्यावर प्रवेश करताना आपल्याला एकामागून एक असे 7 भक्कम दरवाजे पार करावे लागतात. ही रचना तत्कालीन संरक्षण व्यवस्थेचे उत्तम उदाहरण आहे. शत्रूला सहजपणे किल्ल्यात प्रवेश करता येऊ नये यासाठी ही योजना अतिशय कुशलतेने आखलेली होती. शिवनेरी किल्ल्यावरील हे 7 दरवाजे म्हणजे शत्रूला थकवणारी रचना, संरक्षणाची बहुस्तरीय योजना आणि तत्कालीन लष्करी बुद्धिमत्तेचा उत्कृष्ट नमुनाच होय. एक दरवाजा पार केल्यानंतर शत्रूला सुरक्षित असल्याचा भ्रम निर्माण व्हायचा, पण पुढे अजून एक दरवाजा त्याची वाट पाहत असायचा. शिवनेरी किल्ल्याचा मुख्य आणि सर्वात भव्य दरवाजा म्हणजे महादरवाजा. महादरवाजाची उंची आणि जाडजूड बांधणी पाहिली की किल्ल्याच्या भक्कम संरक्षणाची कल्पना येते. दरवाजावर लोखंडी खिळे बसवलेले आहेत, जेणेकरून हत्तींच्या हल्ल्यापासून संरक्षण करता येईल. दरवाजाच्या दोन्ही बाजूंना मजबूत असे बुरुज देखील आहेत. महादरवाजा नंतर येणारा दरवाजा म्हणजे पीर दरवाजा. या भागात रस्ता थोडा वळणावळणाचा असून शत्रूचा वेग कमी करण्यासाठी अशी रचना करण्यात आली होती. या ठिकाणी पहारेकरी कायम तैनात असायचे. त्यानंतरचा अजून एक दरवाजा म्हणजे परवानगी दरवाजा. हा दरवाजा फार महत्त्वाचा मानला जातो. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी येथे परवानगी घेतली जात असे, म्हणून याला परवानगी दरवाजा असे नाव पडले. कोणताही अनोळखी व्यक्ती किंवा सैन्य येथे तपासणीशिवाय पुढे जाऊ शकत नव्हते. किल्ल्याच्या संरक्षण व्यवस्थेतील एक महत्त्वाचा दरवाजा म्हणजे हत्ती दरवाजा. शत्रू हत्तींचा वापर करून दरवाजे तोडण्याचा प्रयत्न करायचे, त्यामुळे या दरवाज्यावर मोठमोठे लोखंडी खिळे लावलेले होते. दरवाजाची रचना इतकी मजबूत होती की हत्तींचा धक्का सहज सहन करू शकत होती. यामुळे किल्ल्याची सुरक्षा अधिक भक्कम होती. शिवनेरी किल्ल्यावरील हे दरवाजे फक्त दगडाचे बांधकाम नसून ते स्वराज्याच्या सुरक्षेची, दूरदृष्टीची आणि शौर्याची साक्ष देतात. शिवनेरी किल्ल्याचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. या किल्ल्यावर वेगवेगळ्या काळात सातवाहन, चालुक्य, यादव, बहमनी, निजामशाही अशा अनेक सत्तांचा अंमल राहिला.
इसवी सन 1630 साली निजामशाहीच्या ताब्यात असताना शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांचे सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म याच किल्ल्यावर झाला. आणि याच कारणामुळे शिवनेरी किल्ल्याला अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवनेरी किल्ला म्हणजे राजमाता जिजाऊंच्या संस्कारांची शाळाच होती. याच किल्ल्यावर बाल शिवाजीने रामायण, महाभारत, वीरांच्या कथा ऐकत धर्म, स्वराज्य आणि न्यायाची बीजे मनात रोवली. किल्ल्यावर जागोजागी अशा पाण्याच्या टाक्या आहेत, मात्र आता सेफ्टीच्या दृष्टीने ते व्यवस्थित कव्हर केलेले आहेत. भव्य असा अंबरखाना देखील आपल्याला पाहायला मिळतो, ज्याचा उपयोग धान्य साठ्यासाठी केला जाईल. राजमाता जिजाऊ यांचा भव्य पुतळा देखील येथे पाहायला मिळतो आणि त्याच्या थोडे पुढे शिवाजी महाराजांचा पुतळा, पाळणे हे सर्व पाहायला मिळते. अजून एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे शिवाई देवीचे मंदिर, आणि या देवीच्या नावावरूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ठेवण्यात आले. मंदिराच्या बाजूलाच आपल्याला काही केव्स देखील पाहायला मिळतात. शिवनेरी किल्ल्यावरून दिसणारा परिसर अतिशय रमणीय आहे. दूरवर पसरलेली शेती, डोंगर रांगा आणि शांत वातावरण, इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर संगम इथे अनुभवायला मिळतो. चला तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग टिल द एंड.